1 किलो बेसनाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 6 कप बेसन, 1 कप साजूक तूप, वेलची पूड, 300 ग्रॅम बत्तासे, पिस्त्याचे काप. बेसन 10 मिनिटं कोरडं भाजायचं आणि भाजल्यावर चाळून घ्यायचं. आता तुपात चाळलेलं बेसन घालून परत खमंग भाजून घ्यायचं आणि ह्या मिश्रणावर वेलची पूड घालायची. आता मिक्सरमध्ये बत्ताशाची पूड तयार करायची आणि बेसनाच्या हलक्याशा गरम मिश्रणावरच घालायची आणि हे मिश्रण एकजीव करायचं. आणि आता आवडीप्रमाणे सुकामेवा लावून या सारणाचे लाडू वळायचे. झाले आपले बेसनाचे लाडू तयार. तर इथे मी घेतलेलं आहे 600 ग्रॅम बेसन. आता हे बेसन आहे ना भाजून घ्यायचं 10 मिनिटं तरी. काय होतं ना, आपण आता या स्टेजला यामध्ये तूप घातलं ना, तूप जसं बेसन भाजलं जातं तसं तूप हळूहळू वितळायला सुरुवात होते. ते टाळण्यासाठी बेसन मस्त असं गरम करून घेऊयात, कढई बेसन, आणि मग त्यामध्ये तूप घालूयात. बरोबर 10 मिनिटं हे बेसन मी भाजून घेतले. आता गॅस करते बंद. आता या स्टेजला काय करायचं, इथे साईडला मी घेतलेली आहे गाळणी, कारण या बेसनमध्ये ना गुठळ्या खूप आहेत. हे रेग्युलर बेसन आहे जे भजीसाठी आपण बनवतो, जाड किंवा रवाळ बेसन नाही आहे. बेसन लाडूसाठी शक्यतो जाड किंवा रवाळ बेसन वापरायचं. आता ते तर इथे वापरलं नाही आहे. मग काय करायचं, याच्यातल्या गुठळ्या तर मोडल्या पाहिजेत, म्हणजे लाडू आपले छान एकसारख्याने रवाळ होतात. त्यामुळे 10 मिनिटं भाजल्यानंतर हे हलकंसं असं चाळून घेणं गरजेचं आहे. ही स्टेप अजिबात मिस आउट करू नका. याने आपल्या बेसनच्या लाडूला खूप छान टेक्स्चर येतं. त्यामुळे यातल्या गुठळ्या मोडून घेणं गरजेचं आहे. आधी मोडू नका, हलकंसं भाजून होऊ दे, बेसन छान गरम होऊ दे आणि मग या गुठळ्या आपण काढून घेऊ. आता याच कढईमध्ये मी घालते 250 ग्रॅम साजूक तूप. 600 ग्रॅम इथे बेसन घेतले तर 250 ग्रॅम इथे साजूक तुपाचा वापर केला. अर्धा किलो असेल तर 200 ग्रॅम पुरेसं होतं. आणि हे चाळून घेतलेलं बेसन. सो आता या तुपामध्ये हे पीठ खमंग असं 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर एकसारखं ढवळत भाजून घ्यायचं. सो एक 5 मिनिटं झालं मी भाजते आणि तुम्ही इथे बघू शकाल आत्ता ना या स्टेजला हे फारसं घट्ट वाटतंय. तूप पूर्ण सोक झालेलं नाही आहे डाळींमध्ये, पण हे प्रमाण अतिशय अचूक आहे. तुम्हाला हे फक्त घट्ट वाटतं म्हणून यात तुपाचा अजिबात अंश ॲड करू नका. जे प्रमाण दिलं ते अगदी अचूक आणि परफेक्ट आहे. जसं हे आपण भाजत जाऊ तसं हे तूप सोडत जातं. इथे बेसन मध्यम आचेवर एक 15 मिनिटं छान भाजून घेतलेलं आहे. गॅस करते बंद. तुम्ही बघू शकाल हे मिश्रण यात जेव्हा तूप घातलं तेव्हा एकदम सुकं होतं, पण आता बघाल याच्यावर ना छान अशी ग्लेज आलेली आहे आणि मस्त असा घट्टसर गोळा तयार होतो. हे बघा, याचा अर्थ बेसन छान भाजलं गेलेलं आहे. आता इथे एक परात किंवा डिश घ्यायची आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊयात. आणि हे ना मिश्रण हलकंसं थंड करून घ्यायचं. खूप कडकडीत थंड नाही करायचं, हलकंसं गरमच हवं. यात साखर घालण्यापूर्वी तुम्ही बघू शकाल ही ग्लेज परफेक्ट. आणि आता यावरच मी घालते वेलची पूड. गरम मिश्रण असताना वेलची पूड घालायची, म्हणजे मग तिचा जो स्वाद आहे तो हलकासा छान रिलीज होतो. मिक्स नाही करणार आहे आता, जस्ट हे गरम मिश्रणावर वेलची पूड घालून सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं. इथे घेतलेला आहे मी बतासा. येस. सो 600 ग्रॅम बेसन आहे तर 300 ग्रॅम बतासा घेतली. बतासा नसेल घ्यायचा, पिठी साखर वापरली तरी चालेल. 300 ग्रॅम पिठी साखर वापरा. सो हा बतासा फोडून घालायचा आणि याची पूड तयार करायची. हा बतासा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि मस्त अशी याची पूड तयार केली. आहा, काय छान टेक्स्चर आहे आणि सुवासही मस्त येतं. वा. इथे आता हे ना मिश्रण हलकंसं गरम आहे, पूर्ण थंड करायचं नाही आहे. कोमट असतानाच यामध्ये आपण आता हे बताशाचा भुगा जो केलेला आहे हा सगळा भुगा यामध्ये घालून घेतो. हाताने हे छानपैकी मिसळून घ्यायचं. काय होतं ना, हे पूर्ण थंड झालं म्हणजे तूप थिजलं जातं
आणि मग ते लाडू वळायला जाम कष्ट पडतात. त्यामुळे हलकंसं गरम असतानाच साखर यात घालून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं. हे छान असं एकजीव करून झालेलं आहे मिश्रण आणि तुम्ही बघू शकाल अजिबात असं सैल नाही आहे, घट्ट नाही आहे, परफेक्ट अशा कन्सिस्टन्सी. आता काही नाही, आता लाडू वळून घ्यायचा. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या शेपमध्ये याचा लाडू तयार करायचा. फार मोठे नाही करत मी, लिंबाच्या आकारापेक्षा हलकासा मोठासा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.